एकसर गावाचा देखील तेवढाच मोलाचा वाटा आहे आणि प्रथमच आज मानस भोईर त्यानंतर ओंकार मित्रमंडळाने आपल्या गावातून अगदी एक चांगलं क्रिकेट व्हावं. त्यानंतर सर्व गावदेवी एकसर संघात देखील काही खेळाडू खेळले गेले त्यांची पण नावं नक्कीच घेऊ. हरिराम पाटील, मोहन म्हात्रे, मनोहर पाटील, गिरीश पाटील, भाऊराम म्हात्रे, किशोर पाटील, संतोष भोईर, जयेंद्र ठाकूर, रमाकांत पाटील, अजित म्हात्रे, जय पाटील, दीपक शहा, नरेश मोरे, दिनेश अंगणे, आज सर्व आमचे लेजंड प्लेयर आज खूप चांगलं क्रिकेट खेळले गावासाठी. आणि ग्रामीण क्रिकेट देखील ओव्हर 40चं क्रिकेट अगदी एक चांगलं क्रेज चालू आहे. चला लवकर फिल्डिंग लावून घ्या आणि बॅटिंग लाईन पाठवा. ओमकार मालाड के11.
अरे फिल्डिंग लावून घ्या लवकर प्लीज. OB11 कुर्ला बॅटिंग लाईन पाठवा. ओमकार मालाड लवकर बॅटिंग लाईन पाठवा प्लीज. मॅचला सुरुवात होते आणि दुसऱ्या मॅचचा मात्र पहिली इनिंग ओमकार मालाड AK11 त्यांच्या विरुद्ध OB11 कुर्ला. अरुण चव्हाण आणि दिवेश पारावे बॅटिंग साठी येत आहेत. समाधान भोसले बॉलिंग साठी आपल्याला पाहायला मिळेल. अगदी समाधान पण खूप चांगलं क्रिकेट खेळलेत आणि अनुभव आहे त्यांच्याकडे पण. स्ट्राइक एंडला बॅटर अरुण, नॉन स्ट्राइक एंडला दिवेश, बॉलर समाधान. आणि कुर्ल्याची टीम आज OB11 कुर्ला. सर्व कुर्ल्याचे खेळाडू आहेत. एक त्या टीमचं वैशिष्ट्य आहे. खुल्या गटामध्ये देखील आज एक चांगली स्टारकास्ट सर्व एकाच एरियातले प्लेयर्स. बॉलर समाधान भोसले, स्ट्राइक एंडला अरुण चव्हाण डोरा. आणि बघत कशा प्रकारे हा डाव रंगतोय. पहिला बॉल, पहिलाच बॉल समाधानचा एक चुकीच्या पद्धतीने पाहिला गेला आणि वाईट +1 प्लसने मात्र इकडे सुरुवात झाली आहे. 2 रनने खातं ओपनचं झालंय. चला थोडं फास्ट खेळायचंय. प्रत्येक बॉल नंतर वेळ घ्यायचा नाहीये प्लीज. बॉलर समाधान. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर कुठेतरी बॅटने बॉलचा रेडी संपर्क होत नाही. 1 रन मिळेल तिकडे आणि स्कोर मात्र तिकडे पुढे जाईल. 3 रन झाले धावफलकावरती. आज सर्व आमचे एकसर गावचे सर्व मित्र परिवार सर्वांचे स्वागत आहे. आज सर्व बोरवली कांदिवलीचे देखील क्रिकेट प्रेमी. या बॉलवर देखील लोअर फुल टॉस बॉल, त्याला मात्र गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि शशिकांत कदम आपलं पण स्वागत आहे. आज शशिकांत कदम आपल्यासोबत जॉईन होतात. अध्यक्ष वॉर्ड क्रमांक 10 चे भारतीय जनता पार्टी. कदम साहेब आपलं पण स्वागत आहे आणि आज आले त्यांचे सर्व मित्र परिवार. आणि किरण म्हात्रे आपलं पण स्वागत आहे. किरण ठाकूर, असं गोव्याला आले तशी फिलिंग केली आहे किरण ठाकूर यांनी. आणि स्वागत आहे आपलं ठाकूर साहेब. आणि शशिकांत साहेब आपलं पण स्वागत आहे. शशिकांत कदम आणि किरण ठाकूर साहेब आपलं पण स्वागत आहे. असं वाटतं बोरिवलीमध्ये नाही तर भाऊ गोव्याला आपण आलो आहे. आणि त्यांनी लुक बनवलाय. भाई काही जणांना आपला लुक पण आवडतो की आपण चांगलं दिसावं.
या बॉलवर पण कव्हरला खेळले गेलेत. नो बॉल पंचांनी दंडित केला गेलाय. हा बॉल मात्र पंचांनी दंडित केला गेलाय आणि रन्स मात्र तिकडे 3 ने पुढे जाईल. 6 रन झाले धावफलकावर. विविध भागातून आज खेळाडू येताना पाहायला मिळतात. 9 रन मात्र इकडे स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहे. प्लेयर्स कोणी ग्राउंड मध्ये उभे नका राहू. जे कॅमेरा समोर उभे आहेत त्यांनी प्लीज थोडं सहकार्य करा. हा बॉल पण लोअर फुलटॉस बॉल गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. आपण पाहिलं तर तिकडे कव्हर्सला जे आतमध्ये उभे आहेत प्लीज साई सिद्धी टीम आपण तिकडे ग्राउंड मध्ये कोणी उभं नका राहू. गणेश पाटील. हा बॉल पण लोअर फुलटॉस बॉल त्याला गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि बॉल थोडा बाउन्स होत होता बट खाली बसला आणि थांबवला तिकडे. रन मात्र तिकडे पुढे जातील 12 रन. दुसरा व अंतिम दिवस क्रीडा स्पर्धेचा अबी 11 कुर्ला त्यांच्या विरुद्ध ओमकार मालाड AK 11. जोरदार पाऊस. हा बॉल देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. 1 रन तिकडे मिळाल बट ट्रॅव्हल झाला तिकडे. सिंगलने मात्र स्कोर कार्ड पुढे जाईल आणि 13 रन झालेत. आलेले सर्व आमचे मान्यवर, सर्व एकसर गावचे आमचे मित्र परिवार. आज आपल्या गावातून टुर्नामेंट आहे तर आपल्याला पण जाणं तिकडे भाग आहे. मानस भोई, ओमकार मित्र मंडळ आणि त्याचबरोबर सर्व त्यांचे मित्र. बॉलर रोहन बाबर यांच्या हातामध्ये बॉल दिलाय. स्ट्राइक एंडला बॅटर अरुण. या बॉलवर देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल ट्रॅव्हल होईल तिकडे मात्र 1 रन कंप्लीट केली. दुसऱ्या रनचा प्रयत्न केला गेला. नॉन स्ट्राइक एंडला चान्स आहे बट 2 रन तिकडे मिळतील. पाऊस असल्यामुळे सिंगल डबलची बॅटिंग पण खूप इम्पॉर्टंट आहे. रनचा मीटर तुम्हाला चालू ठेवणं गरजेचं आहे. स्ट्राइक एंडला बॅटर अरुण. आज संपूर्ण मुंबईत पाऊस आहे. आज गुरुपौर्णिमा पण आहे. बॉलर समाधान. रोहन पहिली ओव्हर समाधानने पण चांगली टाकली. इकडे मात्र रोहनचा हा व्हाईट बॉल. रन मात्र तिकडे सिंगलने पुढे जाईल आणि 16 रन झाले धावफलकावरती. कुठेतरी मॅच आपण पाहिलं तर शांत चालू आहे बट पावसामुळे कुठेतरी मॅच शांत चालू ठेवणं गरजेचं आहे. रनचा मीटर तुमचं चालू ठेवणं गरजेचं आहे. या बॉलवर लोअर फुलटॉस बॉल त्याला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. बॉल हवेत आहे आणि हा बॉल 6 रनसाठी. इट्स अ 6. डायरेक्ट पोलीस कॉलनीमध्ये बॉल आणि 6 रन मिळतील. अरुण चांगला बॉल कनेक्ट केला. रबर बॉलला तुम्हाला टायमिंग केला तर तुम्ही चांगली फटकेबाजी करू शकता आणि रोहन बाबरवर मात्र हल्ला चढवला. जेवढा जोरात बॉल तेवढा जोरात बॉल बाहेर धाडला. 22 रन झालेत. या बॉलवरती देखील आपण पाहिलं तर टप्पा मागे ठेवला आणि रोहनचा बॉल अगदी वेगाने पुन्हा एकदा किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. 50 पर्यंत टार्गेट गेला तर चेस होऊ शकतो. अबी 11 कुर्ला टीमकडे पण चांगली बॅटिंग लाईनअप आहे. तोही संघ सेशन वाईज अंडर मोबाईलला नेहमीच खूप चांगला खेळ करताना पहिला राहिलाय. बॉलर रोहन. या बॉलवर देखील फटका फसला गेलाय. बॉल हवेत आहे आणि कॅच ड्रॉप झाली. वैभवकडून झाली चुकी आणि कॅच तिकडे मात्र सुट्टी आहे. 2 रन झाले तर 24. बॉलर रोहन. स्ट्राइक एंडला बॅटर अरुण. मॅच मध्ये आली टीम पुन्हा एकदा ओमकार मालाड AK 11.
या बॉलवर पुन्हा एकदा वाईट +1. एक्स्ट्रा रन्स टाकून चालणार नाहीत रोहनला, त्या कुठेतरी कंट्रोल कराव्या लागतील. भव्य दिव्य असं आयोजन पाहायला मिळालं. ओमकार मित्र मंडळ, एकसर गाव, त्यानंतर सर्व मानस भोईर आणि त्यांची टीम. 2 दिवस सर्वांनी क्रिकेट एन्जॉय केला. शेवटचा दिवस आहे, अंतिम दिवस. बघूयात कोण चॅम्पियन होईल. जो जिंकेल त्या संघाला रोख रक्कम 50,000 रुपये, आकर्षक ट्रॉफी. द्वितीय क्रमांक 30,000 रुपये, आकर्षक ट्रॉफी. बेस्ट बॅटरसाठी, बेस्ट बॉलरसाठी देखील खूप चांगलं पारितोषिक. प्लेअर ऑफ द सिरीज साठी सायकल आहे. हा बॉल पण अतिशय खोलवर टप्प्याचा बॉल, परफेक्ट यॉर्कर, डॉट बॉल. बॉलर पुन्हा एकदा रोहन स्ट्राईक हँडला. अरुण या बॉलवर देखील आपण पाहिलं तर बॅटची एज घेतली गेली आणि खूप चांगली कॅच कलेक्ट केली तिकडे. गुड कॅच. हॅलो 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 या बॉलवर देखील आपण पाहिलं तर खूपच बाहेर आणि व्हाईट बॉल. न्यू बॉलर रोहन रोहन खरात येतात बॉलिंगसाठी. स्ट्राईक एंडला बॅटर दिवेश, नॉन स्ट्राईक एंडला सुरेश सरोज कुडा येतात. वैभव पाटीलने एक चांगली कॅच पकडली मागील ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती आणि अरुण चव्हाणला मैदानाच्या बाहेर जावं लागलं. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर फटका कुठेतरी फसला. 1 रन मिळेल. 28 रन झालेत. या बॉलवर देखील खोलवर टप्प्याचा बॉल आणि तिकडे डॉट बॉल. रोहन एक चांगला स्पेल टाकला, रोखून ठेवलं गेलं आतापर्यंत. स्ट्रायकिंगला सुरेश सरोज, अंधेरीचे अजून एक चांगले खेळाडू, क्षमता आहे, खूप चांगलं क्रिकेट खेळले आहेत. या बॉलवर देखील फुल टॉस बॉल, त्याला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. फटका थोडा फसला आणि एक चांगली कॅच टिपली. सुरेश सरोज पण मैदानाच्या बाहेर आणि रोहन चांगली बॉलिंग केली. गुड बॉल रोहन. कुठेतरी विकेट गेली, त्यामुळे पुन्हा एकदा मॅच शांत होताना पहिली गेली. पण आता कुठेतरी रन्स करणं गरजेचं आहे. पार्टनरशिपची गरज आहे. न्यू बॅटर मतांग सारंग येतात बॅटिंगसाठी. कंझ्युमरचे अजून एक चांगले बॅटर. पार्टनरशिपची गरज आहे. मतांगला देखील माहिती आहे की विकेट गेलेत, बट रन्स पण आपले झालेत. बट आता पार्टनरशिप झाली तर आपण चांगला टार्गेट उभा करू शकतो. त्यामुळे कुठेतरी मॅच आता कलाटणी घेताना पाहिली गेली. अभिलन कुर्ला टीमने पण कमबॅक केलं. या बॉलवर देखील अगदी हलक्या हाताने ढकललं. अगदी सर्कल बाउंड्रीचा एक स्ट्रोक खेळले गेले मतांग. 2 रन. 2 रनने मात्र स्कोर कार्ड पुढे जाईल. 3-0-30. गुड बॉलिंग. रोहन खराचं मी कौतुक करेल, कारण की रोहनने एक चांगला स्पेल टाकला आतापर्यंत.
या बॉलवर देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला, तिकडे कॅच ड्रॉप होती, बॉल निघून गेला. 2 रन मात्र कंप्लीट केला गेला. तिसऱ्या रनचा प्रयत्न होईल का? आणि रन्स मात्र पुन्हा एकदा दोन्ही पुढे जाईल. 32 रन झालेत. कुठली टीम आज फायनलला जाईल खुल्या गटातून? काल स्टेशन वाईज मध्ये जोगेश्वरी टीम खूप चांगला परफॉर्मन्स केला. गॅलेक्सी जोगेश्वरी बॉलिंग बॅटिंग फिल्डिंगच्या जोरावरती देखील टीम फायनल मध्ये गेली आहे. या बॉलवर पण समोर खेळले गेलेत फटका आणि 1 रन. सिंगल 33 रन झालेत. गुड बॉलिंग. रोहन खराचा एक चांगला स्पेल आला. यावर मध्ये विकेट पण मिळवली आणि स्कोर पण थांबवला. आता शेवटच्या बॉलरने 50च्या आतमध्ये स्कोर थांबवला ना तर फाईट मॅच होईल. बॉलिंगसाठी तन्मयच्या हातामध्ये बॉल दिलाय. शेवटचे 6 बॉल आणि या ओव्हरमध्ये देखील खूप चांगला स्पेल टाकला. आपण पाहिलं तर 8 रन खर्च केले गेले अवघ्या रोहन खरातने आणि आपल्या टीमला मॅच मध्ये घेऊन आला. एक इकॉनॉमी बॉलिंग केली. पहिलाच बॉल व्हाईट बॉल. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा तन्मय, स्ट्राईक एंडला दिवेश. रन झालेत 34. 34 रन झाले दाफलकावरती. कुठेतरी हा स्कोरला पण इकडे लगाम देण्याची गरज आहे. टीम अभिनव कुर्ला या बॉलवर देखील फटका सजवलाय कव्हर्सला आणि 4 रनसाठी 4 रनने मात्र धावफलक तिकडे पुढे जाईल आणि दिवेशच्या बॅटमधून आपण पाहिलं तर बाउंड्री. 38 रन. श्री अंबामाता चषकामध्ये देखील प्लेअर ऑफ द सिरीजचा पुरस्कार दिवेशने सोनसाखळी चैन मिळवली मागच्याच रविवारी आणि त्याचाच मात्र एक फॉर्म घेऊन प्लेअर ऑफ द इयर पण त्यांनी यावर्षी मिळवला श्री साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून. चांगला मागील 2-3 हंगाम खूप चांगली कामगिरी केली आहे दिवेशने. अंधेरीचा किंवा खेळाडू एक चांगले परफॉर्मन्स करतोय. 38 रन झाले. कुठेतरी तन्मयला ही ओव्हर 50च्या आतमध्ये स्कोर थांबवणं गरजेचं आहे. 55 पर्यंत चेस होऊ शकतो बट तिथपर्यंत थांबवणं गरजेचं आहे. या बॉलवर देखील एक कडक फटका पाहायला मिळतोय आणि या बॉलवर देखील आपण पाहिलं तर 6 रन. परफेक्ट टायमिंग. अगदी जागेवरून फटका खेळले गेलेत. प्रॉपर स्टँड अँड डिलिव्हर. 6 रनसाठी 44 धावा झाल्या दाफलकावरती. कडक प्रॉपर टायमिंग केलं आणि समोर अगदी 6 रनसाठी फटका आहे. दिवेश पारावे. आलेले सर्व आमचे प्रेक्षक वर्ग, सर्व मान्यवर, सर्व या परिसरातील नागरिक, सर्व क्रिकेट प्रेमी सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. आज या क्रीडा स्पर्धेसाठी आपण आपला अमूलाग्र वेळ देत आहे. ओमकार मित्र मंडळ यांच्या माध्यमातून आपलं अगदी मनापासून हार्दिक स्वागत. सर्व एकसर गावचे आमचे ग्रामस्थ मंडळ, सर्व आमचे गावातील बंधू. या बॉलवर पण फटका सजवलाय. बॉलनी उंचाई गाठली आहे. लांबी गाठेल का? आणि बॉल आतमध्ये आलाय त्यामुळे धावून काढायचे.
इकडे चान्स आहे, बट तिकडे रन कंप्लीट होतील. 3 रन, 4 रन मात्र तिकडे प्रॉपर पंच केला समोर, त्यामुळे कुठेतरी स्कोर तीन बॉल आणि 47 48. या बॉलवर देखील एक परफेक्ट टायमिंग केलाय आणि या बॉलवर आपण पाहिलं तर बॉल जाईल अगदी बिल्डिंगच्या दिशेने, बट 6 रन आणि 50 रन कंप्लीट होतात टीम ओमकार मालाड. AK11. वेल बॅटिंग दिवेश पारावे. दिवेश पारावे आणि ज्यांनी जास्त रन मारावे त्याचं नाव दिवेश पारावे. वेल बॅटिंग, परफेक्ट पंच करत असताना सुरेश सरोज तेच बोलतो, ज्यांनी जास्त रन मारावे त्याचं नाव दिवेश पारावे. वेल प्लेड. या बॉलवर देखील समोर खेळले होते आणि ज्यांनी आता दिवेशने मतांगला मारावे. मतांग ओके ना? मतांग देखील एक चांगले बॅटर आहेत. बॉलर स्वतःची काळजी घ्या. स्कोर मात्र 55 रन झालेत. शेवटचा बॉल आहे, फिनिशिंग टच मतांग देणार का? या बॉलवर फिनिशिंग टच मतांग सारंग. कांजूर. हॅलो 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 हॅलो. 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 खूप चांगला टचअप दिला मतांगणे आणि टार्गेट आहे आता मात्र 61 झाला. 62चं टार्गेट आहे. 62 धावांचं टार्गेट आहे. संतोषजी भोईर साहेबांना विनंती करेल की आपण शशिकांत कदम साहेबांचा एक विशेष सन्मान करायचा आहे. आज भारतीय जनता पार्टी वॉर्ड क्रमांक 10चे अध्यक्ष म्हणून देखील कार्य करतात आणि कदम साहेब आपण देखील आलात, आपलं पण आभार आहे. मानस भोईर त्यानंतर ओंकार मित्र मंडळातर्फे आपला पण एक विशेष सन्मान केला जाईल. आणि नक्कीच शशिकांत कदम यांचा एक विशेष सन्मान केला जाईल. आमचे संतोषजी भोईर साहेबांच्या हस्ते माईची उबदार शाळ आणि सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ, त्यानंतर हे सन्मान चिन्ह. धन्यवाद कदम साहेब, आपण आज या टुर्नामेंटसाठी आलात त्याबद्दल आपण अगदी मनापासून आभार आहे. शशिकांत कदम साहेबांचा देखील एक विशेष सन्मान आज इकडे केला जाईल. त्यानंतर आमचे किरण ठाकूर यांचा देखील एक विशेष सन्मान. अगदी मी संतोष भोईर यांना विनंती करेन की किरण ठाकूर यांचा पण विशेष सन्मान करायचा आहे. एक समाजसेवक आहेत आणि अगदी खूप चांगलं लुक बनवून आलेत.
आज संडे ते पण एन्जॉय करतायत. थँक्यू ठाकूर सर, आपण पण आलात, आपलं पण अगदी मनापासून आभार आहे. धन्यवाद. आणि एक 62 धावांचा पल्ला गाठायचा टीम अबी 11 कुर्ला. जशी दुसऱ्या डावाला सुरुवात झाली मात्र यशवंत ठाकूर आपल्यासोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडतील. थँक्यू सो मच. चेक. धन्यवाद सागरजी मोरे सरांचा आवाज आपण ऐकला. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नाण्याची एक बाजू आपण चाचपडली आहे, जाऊया दुसऱ्या बाजूकडे जिथे मात्र तब्बल 62 धावांचा पाठलाग करायचा आहे. दोन बलाढ्य संघ आपण इनेक्शन मध्ये एका बाजूला विचार केला. मलाड AK11 या संघाने एक धावफलक चांगलं ठेवलंय आणि त्याच्या मागचं कारण मात्र दिवेची फलंदाजी राहिली आहे. चांगला हंगाम अजूनपर्यंत त्याने गाजवलाय. अंडरआर्म टेनिस बॉल म्हणा की आता मात्र अर्थातच विचार केला रबर बॉल क्रिकेटमध्ये सुद्धा स्वतःच्या नावाचा ठसा हा खेळाडू उमटवतोय. त्यासोबतच मातांचं फिनिशिंग टच सुद्धा या धावफलकामध्ये आपल्याला दिसतंय. तब्बल 62 धावांचं पाठलाग करायचंय आणि त्या पाठलागासाठी चला कुर्ला संघ जास्त वेळ न दवडता लगेच दोन फलंदाज मैदानाच्या दिशेने आगेकूच करायचे. ट्रिपल लाईव्हच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय. दोन कॅमेऱ्याविषयी केलं जातं. दोन प्रमुख पंच आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय ज्यांच्याकडे क्रिकेटचा स्पेशली अंडरआर्म क्रिकेटचा दांडगा अनुभव आहे. एका बाजूला आपण मिलिंद सरांना पाहतोय तर दुसऱ्या बाजूला पद्मनाभ प्रभू सर असे दोन तगडे पंच ज्यांच्याकडे चांगला अनुभव अंडरआर्म क्रिकेटचा आहे. अंडरआर्म क्रिकेटचा 16 पावसाळी रबर क्रिकेटचा 16 आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती अजून एक गतीचा गोलंदाज मिस्टर मला पाहतोय. चेक. देवा पांडेला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती जलदगतीचा गोलंदाज म्हणून ओळखला जातो. वसई विरार परिसरातील खेळाडू आहे. सायमंड आणि ओमकार असे दोन फलंदाज आपण पाहतोय. या दोन्ही फलंदाजांना 62 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि त्या पाठलागासाठी आपण पाहतोय सायमंड एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला ओमकारी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. 4 षटकांचा सामना आहे. मंच 11 रॉयल चेंबूर संघाचा कर्णधार घनश्याम आपल्याला विनंती असेल की आपण रेडी राहायचं. लगेचच नाणेफेक केली जाणार आहे या इनिंग नंतर. ही आपल्याला विनंती आहे. जर आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल लगेचच आपण रेडी राहायचंय. मंचाच्या बाजूला लगेचच नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे कारण थोडंसं उशिरा आपण सुरुवात केली. सेकंड इनिंगला होती सुरुवात. नाण्याची एक बाजू आपण चाचपडली आहे. जाऊया दुसऱ्या बाजूकडे. देवा गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. 10 प्लेयर ऑन ग्राउंड असणं गरजेचं आहे. 10 प्लेयर्स ऑन ग्राउंड असणं गरजेचं आहे. देवाचा विचार केला. ट्रिपल एसच्या स्पर्धेमध्ये थोडंसं आपण त्यांना अडचणीमध्ये पाहिलं होतं शोल्डरमुळे, परंतु आता मात्र पुन्हा एकदा सज्ज झाला आणि अर्थातच जलदगतीच्या गोलंदाजाच्या आयुष्यामध्ये या इंजरी मात्र थोड्याशा कॉमन असतात. इथे मात्र आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा चेंडू कामी मात्र लांबचा प्रवास करून आज बोरलीमध्ये दाखल होतोय. त्याचं ज्वलंत उदाहरण त्याने पहिल्या चेंडूवरतीच दिलंय. फेकी चांगली होती. 62 धावांचा पाठलाग करताना पहिला चेंडू अगदी अचूकरित्या नाण्यावरती हात आलाय. कोणताही मोठा दगा फटका या चेंडूवरती लगावता आला नाहीये. येणारे 5 चेंडू महत्वपूर्ण असणार आहेत कारण 62 धावांचा पाठलाग करताना 4 षटकामागे आपल्याला पहिल्या षटकामध्ये प्रेशर क्रिएट करावा लागणार आहे. अदरवाईज हे धावफलक चेस करणं तेवढं सोपं राहणार नाहीये. 62 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिला चेंडू सिंगल आलाय. इथे मात्र दुसरा चेंडू कुठेतरी नॉन स्ट्रायकर एंडच्या फलंदाजाला ट्रॅक करून रनआउटची संधी आहे का? थोडंसं स्पीड आपण पाहतोय. एका धावेने समाधानी व्हावं लागणार आहे. दोन्ही चेंडूवरती ज्याला आपण क्रिकेटमध्ये ऑक्सिजन म्हणतो त्या सिंगलचा वापर झालाय. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 ऑन द स्कोर कार्ड टॅली. 2 धावा धावफलक 3 धावा धावफलकावरती माफ करा कारण मागच्या चेंडूवरती दुहेरी धाव होती. ऑफस्टिकच्या जास्त बाहेर. गती पहा, गती पहा. चेंडूला इतकी गती होती की डिफ्लेक्ट होऊन पुन्हा एकदा आपण बॉलर झोनकडे जाताना पाहतोय. धावांचा विचार केला धावफलक आता मात्र जाऊन पोहोचणार आहे 5 या आकड्यावर. 5 ऑन द स्कोर कार्ड टॅली. इथे मात्र थोडीशी गती कमी केली. 2 धावा तर झाल्यात आणि मुंबई क्रिकेटचं वैशिष्ट्य आहे
आजूबाजूला जर आपण फटके खेळणार तर कुठेतरी डिक्लेअर धावा किंवा आपल्याला धावून धावा कराव्या लागणार आहेत. इथे मात्र लेगस्टिकच्या जास्त बाहेर दिशाहीन गोलंदाजी. वाईड +1. मातंगला मात्र अर्थातच चेंडू रेंज मध्ये नव्हता. कलेक्ट करण्याचा प्रयत्न तर झाला परंतु खूप जास्त लांब. धावांचा विचार केला धावफलक 9 या आकड्यावरती आहे. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू. गती आणि गती आपण पाहतोय. अगदी जलद गतीचा चेंडू. स्पीडगन मात्र जणू काही मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले की काय. इथे अजून एक चांगला यॉर्कर. ब्रह्मास्त्राचा वापर. स्टेप आउट करण्याचा प्रयत्न परंतु स्वतःला थांबवावं लागलं. धावांचा विचार केला धावफलक 10 या आकड्यावरती आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 1 to गोचा इशारा आपण पंचांच्या माध्यमातून सुद्धा पाहतोय. पंचांचं सुद्धा कौतुक करावं लागणार आहे. भर पावसामध्ये पंचांची भूमिका सुद्धा सोपी नसते परंतु दोन्ही आपण पाहतो अनुभवी पंच आणि त्याच्या माध्यमातून अप्रतिम कामगिरी अजूनपर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये केली गेली आहे. अजून एक खोलवर टप्प्याचा चेंडू. वॉट अ बॉलिंग. अगदी जलद गतीचा चेंडू. पुन्हा एकदा सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. एका षटकाच्या समाप्तीनंतर अभी-11 कुर्ला संघाचा विचार केला जाऊन पोहोचतोय बिनबाद 10 या आकड्यावरती. आता मात्र समीकरण येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 52 धावांची गरज आहे. 18 मध्ये 52 करायचे आहेत. कंपल्सरी चेस फॉर्मॅट आहे. कोणता गोलंदाज असेल ज्याच्यावरती जबाबदारीचं ओझं दिलं जाणार आहे कारण पहिल्या षटकामध्ये देवाने एक्स्ट्रा धावा जरी दिली तरी चेक. आणि या सामन्यानंतर अर्थातच विनर विरुद्ध मंच 11 रॉयल चेंबूर असा सामना आणि त्यानंतर विचार केला श्री जॉर्ज 11 विरुद्ध मुकेश रॉयल चेंबूर आणि त्यानंतर सामना असणार सत्यविनायक कामोडे बनाम RM रेनबो. तर सर्व संघाने याची नोंद घ्यायची. ऑलरेडी थोडंसं आपण क्लॉक पेक्षा उशिरा आहोत. सामने आपल्याला वेळेवर करायचे आहेत कारण एक एक्स्ट्रा सामना फिनालेचा सुद्धा आहे आणि बक्षीस समारंभ सुद्धा आपल्याला अर्थातच उजेडात पार पाडायचे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाजाचा विचार केला. अफसरला आपण पाहतोय. खोलवडापाचा चेंडू ओव्हर द कव्हर इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. 2 धावा तर झाला. 3ऱ्या धावेचा प्रयत्न होईल का. सुमेश जिथपर्यंत टॅकल करेल चेंडूला 2 धावा तर कंप्लीट झाल्यात. 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचणार आहे 12 या आकड्यावरती. अभी-11 कुर्ला संघ 62 धावांचा पाठलाग करताना प्रयत्न करतो आणि प्रयत्न करणं गरजेचं आहे. यावेळेस पायावरती चेंडू होता ऑनसाइडला. सुरेश सरोज कर्णधार अगदी जलद गतीने चपळाईने चेंडूवरती आला. 1 धाव तर रोखू शकणार नाहीये. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 13 या आकड्यावरती आहे. 13 ऑन द स्कोर कार्ड टॅली. ऑनड्राय करण्याचा प्रयत्न डीप मध्ये दिवेश. कलेक्शन पर्यंत 1 धाव होतीये. तिन्ही चेंडूवरती सिंगल डबल आलेत. प्रयत्न केले जातात. एक मोठा फटका इथून येणं मात्र या षटकामध्ये गरजेचं आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू. कौतुक करावा लागणार आहे. अफसरचं कौतुक करावा लागणार आहे. ते मात्र आपण बॅकअप वरती अजून एक चांगला सितारा अंधेरी विभागातील परागला पाहतोय. 40+ क्रिकेट सुद्धा आपण त्याला खेळताना पाहतो. धावांचा विचार केला पाहतोय आकड्यावरती आहे 16 ऑन द स्कोर कार्ड टॅली. ड्राईव्ह केली आहे. डीप मध्ये खेळाडू आहे. कनेक्शन अजूनपर्यंत चांगलं होत नाहीये. ज्या कनेक्शनची गरज आहे फलंदाज वाट पाहतोय तो स्वीट टायमिंग अजूनपर्यंत मिसिंग आहे या इनिंग मध्ये. परंतु प्रयत्न सुरू आहेत आणि संघर्ष करणं गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये. यशाला मात्र अर्थातच संघर्षाशिवाय पर्याय नाहीये. 1Dचा इशारा पंचांचा आहे. यशाला मात्र कोणतेही शॉर्टकट नाही. आपल्याला मेहनत करावी लागणार आहे. संघर्ष करावे लागणार आहेत. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 18 या आकड्यावरती आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 9च्या सरासरीने 18 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मार्क वरती आपण अभिषेकला पाहतोय. अभिषेकचा विचार केला अर्थातच मीरा भाईंदर परिसरामध्ये चांगल्या पद्धतीने क्रिकेट मात्र त्यांच्या माध्यमातून अजूनपर्यंत हाताळलं गेलंय. किंवा सितारा नक्कीच आहे परंतु इम्प्रेस केलंय.
सुपर 6 फॉर्मॅट म्हणा किंवा अंडरआर्म टर्फ फॉर्मॅट म्हणा, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांच्या नावाचा ठसा आहे. परंतु आज बोरिवलीमध्ये दाखल झालेत सुपर 6 साडी. ऑफस्टिकच्या जास्त बाहेर पंच दंडित करतायत. पंचांना मात्र मजबूर केलं जातं इथे कुठेतरी एक्सरसाइज करण्यासाठी. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 19 या आकड्यावरती आहे. 19 ऑन द स्कोर कार्ड टॅली. 62चा पाठलाग करताना B11 कुर्ला. अजून एक खराब चेंडू. बॅक टू बॅक 2 सुहेरी चेंडू हाताळलेत. पंचांना मजबूर केलं जात आहे वारंवार हात समांतर करण्यासाठी. मात्र डॉट चेंडू आहे. ऑफस्टिकच्या जास्त बाहेर चेंडू होता. इथे मात्र चांगलं कलेक्शन तिथे मात्र आपण पाहतोय. डोरा तिथे आहेत सिंगल हँडेड. अरुणला आपण तिथे पाहिलं. लॉंग ऑन वरून मिड विकेट रिजन वरती एक छोटीशी रेस. खोलवा डब्याचा चेंडू स्पिन होताना आपण चेंडू पाहतोय. धावांचा विचार केला धाव फलक 23 या आकड्यावरती आहे. खोलवा डब्याचा चेंडू हलक्या हाताने आपण पाहतोय केवळ सिंगल कंप्लीट होतीये. धावांचा विचार केला 24 ऑन द स्कोर कार्ड टॅली. 24 धावा धाव फलकावरती आहेत. इथून मात्र 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे जर आपल्याला सामन्यामध्ये बनून राहायचंय. इनफिल्डच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न ओव्हर द कव्हर्स. वंडीचा इशारा पंच दर्शवत आहेत. प्रेक्षकांना विनंती तिथून थोडंसं आपण लांब उभं राहायचं. रोपच्या मागे उभं राहायचं प्लीज. जो कव्हरला प्रेक्षक राजा आहे आपल्याला विनंती आहे थोडंसं मागे आपण उभं राहायचंय. धावांचा विचार केला धावफलक 25 या आकड्यावरती. 25 ऑन द स्कोर कार्ड टॅली. एक झाली दुसऱ्याचा प्रयत्न होणार का? 2 धावेने समाधानी व्हावं लागणार आहेत. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 27 या आकड्यावरती. 27 समीकरणाचा विचार केला अजूनही येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 35 ची गरज आहे. मंच 11 रॉयल चेंबूर संघ आपण रेडी राहायचं. लगेचच टॉस केला जाणार आहे क्वार्टर फिनालेचा. अजून एक सिंगल. गोलंदाजी मार्क वरती आपण सुरेशला पाहतोय. अंतरी विभागातील अजून एक नाव जे मागच्या 2 ते 3 हंगामामध्ये अंडरआर्म क्रिकेटमध्ये चर्चेत आहे. इथे मात्र गतीमध्ये परिवर्तन. एन्जॉय करतायत. सुरेशला विचार केला तर मोठ्या धावफलकाला अर्थातच सामोरे जायचंय समोरच्या संघाला तर व्हेरिएशनचा वापर मैदानाच्या आतमध्ये करतायत आणि हीच मात्र वेळ व्हेरिएशन अनुभवायची. प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहेत वेगळ्या पद्धतीचे चेंडू हाताळण्याचे. अजून एक स्लोअर वन. गतीमध्ये परिवर्तन. वारंवार स्लोअर वन चेंडू आपल्याला पाहतोय हाताळताना सुरेशला. 3 चेंडू झालेत. औपचारिकता नाम मात्र शेष असं म्हणायला हरकत नाहीये. इथे मात्र वाईडचा इशारा पंचांच्या माध्यमातून. वाईड +1. 1 के साथ 1 फ्री. हलक्या हाताने खेळायचंय. औपचारिकता नाम मात्र शेष आहे. इथे मात्र डॉट चेंडू आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. चला हाडलं का B11 कुर्ला. चला कर्णधार लगेचच यायचंय. मंच 11 रॉयल चेंबूर आणि त्यासोबतच AK11 ओमकार मलाड. चला यायचे कर्णधार मंच 11 रॉयल चेंबूर आणि त्यासोबतच AK11 ओमकार मलाड. 2 बलाढ्य संघ आपण पाहतोय. शशिकांतजी कदम साहेब आपल्याला विनंती असेल महत्वाच्या क्वार्टर फिनालेच्या सामन्याचा अर्थातच नाणेफेकीच्या कबलासाठी कैलासवासी वंदना संतोष भोईर स्मृती चषक आपण पाहतोय. चला कर्णधार आपल्यासोबत उपलब्ध आहेत. कदम साहेब आपल्यासोबत आहेत. चला कर्णधार यायचे.
मंच 11 रॉयल चेंबूर आणि त्यासोबतच AK11 ओमकार मलाड. सुमेश आपल्यासोबत जॉईन होतो प्लीज. मंच 11 रॉयल चेंबूर टॉससाठी जॉईन व्हायचं प्लीज. कदम साहेब आपल्यासोबत आहेत. महत्वाचा नाणेफेकीचा कौल आपण पाहतोय क्वार्टर फिनालेचा. 2 बलाढ्य संघ, एका बाजूला AK11 ओमकार मलाड तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मंच 11 रॉयल चेंबूर. दोन्ही संघांना विनंती आपला डिसिजन इथेच कळवायचं आहे प्लीज. चला अर्थातच कोण कॉल करतोय? कदम साहेब आपल्या सोबत आहेत. घनश्याम सरांना अर्थातच कॉलिंग दिली आहे. मंच 11 रॉयल चेंबूर संघ कॉल करणार आहेत. हा सर. रिकॉल होतोय. हेड इज अ कॉल आणि इट्स हेड. अर्थातच घनश्याम शिंदे टॉस जिंकलाय, काय डिसिजन असणार आहे? फिल्डिंग. जास्त वेळ घेणार नाही. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट असेल. साहेबांना सुद्धा विनंती असेल की साहेब आपण स्थानापन्न व्हायचे. फिल्डिंग स्वीकारली आहे आणि मॅन ऑफ द मॅच कडे बघूया साहेब. 2 मिनिटं आपण थांबायचं. मॅन ऑफ द मॅच अर्थातच मॅन ऑफ द मॅचचा मानकरी MRP स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण जर्सी पाहतोय. दिवेश यायचं लगेचच. जास्त वेळ न दबडता जर्सी आपण पाहतोय. दिवेश मॅन ऑफ द मॅच. अफलातून फलंदाजी. स्टार्टिंगला अर्थातच थोडासा वेळ घेतला, स्ट्रगल केला, परंतु त्यानंतर मात्र काय फटकेबाजी केली आहे. कदम साहेबांच्या हस्ते आपण पाहतोय MRP स्पोर्ट्स दिवेश मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. चला दिवेशसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. ही क्षणचित्र मात्र आपण पाहतोय कॅमेऱ्यामध्ये कैद केली जात आहेत. चला दिवस थांबायचं. 2 मिनिटं थांबायचंय. चला अर्थात त्याचं म्हणणं आहे की माझी बॅट जास्त बोलते, मी कमी बोलतो. टी शर्ट परिधान करूनच आपल्याला खेळायचं आहे, कंपल्सरी आहे.